महाराष्ट्रातील नांदेड लोकसभा मतदारसंघाला ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा लाभलाय। नांदेड म्हटलं की महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, देशाचे माजी गृहमंत्री, दिवंगत नेते शंकरराव चव्हाण यांचं नाव समोर येतं। त्यामुळेच राजकीय दृष्ट्या हे शहर, हा लोकसभा मतदारसंघ कायम सुरुवातीपासूनच चर्चेत राहिलाय। 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून नांदेड लोकसभा मतदारसंघ महत्त्वाचा असणार आहे। त्याच अनुषंगाने या लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत झालेल्या निवडणुका आणि सत्य परिस्थितीचा आढावा आपण पुढे घेणार आहोत। पुढे जाण्यापूर्वी एक आठवण, आपण फॉर द पीपल न्यूज चॅनलला फेसबुक, यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर सबस्क्राइब करा, लाईक आणि फॉलो करा। मराठवाड्यातील नांदेड हा प्रमुख लोकसभा मतदारसंघ आहे। मगाशी म्हटल्याप्रमाणे देशाचे माजी गृहमंत्री व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत नेते शंकरराव चव्हाण यांचा जिल्हा म्हणून नांदेडची ओळख आहे। शंकरराव चव्हाण यांच्यानंतर त्यांचेच पुत्र अशोक चव्हाण हे देखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले। ते देखील 2014 मध्ये मोदी लाटेत नांदेड लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते। मात्र 2019 मध्ये अशोक चव्हाणांचा पराभव झाला। ती निवडणूक देशात लक्षवेधी ठरली होती। या नांदेड लोकसभा मतदारसंघातून आतापर्यंत कोण कोण खासदार म्हणून निवडून आलेत, या लोकसभा मतदारसंघाची रचना कशी आहे याविषयीच आपण जाणून घेऊयात। नांदेड लोकसभा मतदारसंघात उत्तर नांदेड, दक्षिण नांदेड, देगलूर, भोकर, नायगाव, मुखेड हे 6 विधानसभा मतदारसंघ येतात। सध्याची परिस्थिती पाहिली तर नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात शिवसेना पक्षाचे बालाजी कल्याणकर आमदार आहेत। नांदेड दक्षिण मध्ये काँग्रेस पक्षाचे मोहनराव हंबर्डे आमदार आहेत। देगलूर मध्ये काँग्रेस पक्षाचे जितेश अंतापूरकर आमदार आहेत, तर भोकर मध्ये काँग्रेस पक्षाचे अशोक चव्हाण आमदार आहेत। नायगाव मध्ये भारतीय जनता पक्षाचे राजेश पवार आणि भारतीय जनता पक्षाचेच तुषार राठोड हे मुखेड विधानसभा मतदारसंघात आमदार आहेत। म्हणजे 6 पैकी 3 विधानसभा काँग्रेसकडे, तर उर्वरित 3 पैकी 2 भाजप व 1 शिवसेनेकडे आहे। नांदेड लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत झालेल्या निवडणुकीच्या निकालावर एक नजर टाकूयात। स्वतंत्र भारतात झालेल्या पहिल्या निवडणुकीपासून इथं निवडणूक होतीये। म्हणजे 1952 मध्ये पहिली लोकसभा अस्तित्वात आली तेव्हा मराठवाड्यातून 7 खासदार लोकसभेत निवडून गेले होते। उल्लेखनीय बाब म्हणजे नांदेडमधून त्यावेळी 2 खासदार लोकसभेत पोहोचले होते। या 2 मतदारसंघातून शंकरराव टेळकीकर आणि डॉक्टर देवराव कांबळे हे दोघेही काँग्रेसचे उमेदवार लोकसभेवर निवडून गेले होते। 1957 मध्ये काँग्रेसचे डॉक्टर देवराव कांबळे आणि अनुसूचित जाती महासंघाचे हरिहरराव सोनुले खासदार झाले। 1962 साली काँग्रेसचे तुलसीदास जाधव, तर 1967च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचेच व्यंकटराव तरोडेकर खासदार झाले। 1971 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने पुन्हा व्यंकटराव तरोडेकर यांना उमेदवारी दिली आणि त्यावेळी ते विजयी झाले। सुरुवातीपासून इथं काँग्रेसचं वर्चस्व राहिले। काँग्रेसच्या या वर्चस्वाला पहिल्यांदा हादरा बसला तो 1977 मध्ये। आणीबाणीनंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत जनता पक्षाचे उमेदवार असलेले डॉक्टर केशव धोंडगे हे निवडून आले। 1980 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आयचे उमेदवार म्हणून शंकरराव चव्हाण यांना उमेदवारी दिली, त्यावेळी ते विजयी झाले। 1984 मध्ये देखील काँग्रेसकडून शंकरराव चव्हाणांनाच उमेदवारी दिली, सलग दुसऱ्यांदा ते खासदार झाले। 1987 मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने शंकरराव चव्हाण यांचे पुत्र अशोक चव्हाण यांना उमेदवारी दिली आणि ते पहिल्यांदा खासदार झाले। 1989च्या लोकसभा निवडणुकीत जनता दलाचे व्यंकटेश काब्दे खासदार झाले। त्यानंतर 1991 सालापासून झालेल्या सलग 4 लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचं वर्चस्व राहिलं। 1991 मध्ये सूर्यकांता पाटील, 1996 मध्ये गंगाधर कुंटुरकर, 1998 साली भास्करराव पाटील खदगावकर आणि पुन्हा 1999 सालात भास्करराव पाटील खदगावकर हे खासदार झाले। 2004च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने नांदेड लोकसभेमध्ये पुन्हा विजय मिळवला। त्यावेळी भाजपचे उमेदवार दिगंबर पाटील खासदार म्हणून निवडून आले। 2009 मध्ये काँग्रेसनं ही जागा पुन्हा जिंकली। यावेळी भास्करराव पाटील खदगावकर यांना 3,46,400 मते मिळाली, तर त्यांच्या विरोधात असलेले भाजपचे उमेदवार
संभाजी पवार यांना 2,71,786 मते मिळाली होती. काँग्रेसच्या भास्करराव पाटील खदगावकर यांनी भाजपच्या संभाजी पवार यांचा 74,614 मतांनी पराभव केला होता. 2014 मध्ये काँग्रेस पक्षानं माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना उमेदवारी दिली. त्यांना 4,93,075 मते मिळाली, तर प्रतिस्पर्धी असलेले भाजपचे उमेदवार दिगंबर पाटील यांना 4,11,620 मते मिळाली. अशोक चव्हाण 81,455 मतांच्या फरकांनी निवडून आले होते. 2019 मध्ये मात्र भाजपचे उमेदवार प्रतापराव चिखलीकर यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा पराभव केला. यावेळी ही निवडणूक लक्षवेधी ठरली. चिखलीकर यांना 4,86,806 तर अशोक चव्हाण यांना 4,46,658 मतं मिळाली. या लढतीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार यशपाल भिंगे यांना 1,66,196 मते मिळाली होती. वंचित बहुजन आघाडीमुळे इथं काँग्रेसला अर्थात अशोक चव्हाण यांना पराभवाचा सामना करावा लागला. हे उघडपणे दिसून आलं, कारण अशोक चव्हाण यांचा पराभव हा केवळ 40,138 मतांनी झाला होता आणि वंचितच्या उमेदवाराला मिळालेली मतं ही 1.5 लाखांहून अधिक होती. आता 2024 लोकसभा निवडणुकीत वंचित बरोबर आघाडीची चर्चा सुरू आहे. मागच्या 2019च्या निवडणुकीतील अनुभव बघता अशोक चव्हाण यांनी वंचित बरोबर आघाडी व्हावी म्हणून जाहीरपणे मत व्यक्त केले आहे. वंचित बरोबर आघाडी झाली तर काँग्रेसला नांदेडमधून विजयाची आशा ठेवता येईल. परंतु आघाडी झाली नाही तर मात्र पुन्हा एकदा मोठा संघर्ष काँग्रेसला करावा लागेल हे निश्चित. नांदेडमध्ये भाजपकडून पुन्हा एकदा प्रतापराव चिखलीकर यांनाच उमेदवारी दिली जाईल अशी शक्यता आहे आणि काँग्रेसकडून अर्थातच अशोक चव्हाण हेच उमेदवार असतील. येणाऱ्या महिनाभरात बरंचसं चित्र स्पष्ट होईल. परंतु तुम्हाला नांदेड लोकसभा मतदारसंघातील राजकारणाविषयी काय वाटतं ते या व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि यूट्यूब व फेसबुकवर जिथे आपण हा व्हिडिओ पाहत असाल तिथे फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि फॉलो जरूर करा. धन्यवाद.